मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सध्या मी येवला लासलगाव मतदारसंघातील येवला शहरामध्ये आहे व या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री भाजपा महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस गट अजितदादा गटाचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांचे हे उमेदवार असून यांच्या विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडीचे शरद पवार राष्ट्रवादी गटातर्फे माणिकरावजी शिंदे एकंदरीत अशी लढत आहे. आपण या ठिकाणी आपल्या बरोबर काही मुस्लिम बांधव आहे. आपण या ठिकाणी चहाची जी स्टॉल आहे त्या ठिकाणी या टायमाला बरेच काही आपले मुस्लिम बांधव असतात. त्यांच्यावर आपण काही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जरांगे फैक्टर। अच्छा, हाँ, कितना परसेंट यहाँ पे होगा? क्योंकि मुस्लिम और मराठा जो है, जो भीड़ में हम जो देखा था हमने बहुत बड़ी जो मतलब 45 अपक्ष खड़े थे, फिर भी वहां पे जीत हुई बराबर बजरंग बाप्पा सोनवणे की. वैसे यहाँ पे आप कैसे देखते हैं? कशी लढत बघता तुम? यहाँ भी वैसी लड़त होने वाली है। 10 से 20 हजार के बीच में तुतारी निकलने वाली है। मुस्लिम वोट किती इथं नेमके? नेमके मुस्लिम इकडे येवल्याला 12,000, नाही, टोटल मतदारसंघ 28,000। दादा नमस्कार, आपलं काय नाव? नाम बोला ना. इरफान मत आहे ना तुमचं? मग आहे ना. बरं, काय हवा कोणाची? भाजपा युतीचे उमेदवार अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भुजबळ साहेब, काँग्रेस आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे. काय वाटतं सर? ते आपले तुतारी भाऊ माणिक भाऊ. अच्छा, तरी भाऊ माणिक भाऊ. दादा आपका नाम क्या? आपका नाम क्या? आपका नाम क्या? हाँ हाँ हाँ, विकासाबद्दल काय वाटतं? विकास तो अगर तुमको विकास का देखने का है येवला ताल्लुके का, तो पूरे येवला ताल्लुके के रोड पे खुद जाके चल के देख लेना। कोई अगर रोड ऐसा होगा जहाँ पर खड्डे नहीं है, फिर हमारे से पूछना विकास का है कितना हुए ले। दादा नमस्कार, आपलं काय नाव? आपका नाम क्या? युनुस शेख. हा? युनुस शेख. काय तुम्ही येवल्यातच राहिला? येवलेकर. येवल्यामध्ये भाजपा युतीचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार छगनरावजी भुजबळ साहेब का काँग्रेस आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट माणिकरावजी शिंदे? काय वाटतं येवल्यात नेमकी हवा कोणाची? हवायचे तर सांगणार नाही, कारण दोन पैलवान मैदानात उतरलेले. आता मैदानामध्ये पण एक पैलवान खूप मोठा आहे, त्याची महाराष्ट्रात एक मोठं नाव आहे आणि हा पैलवान म्हणजे एक येवल्यात किंवा जिल्ह्याभरात यांचं नाव आहे. नाव तर आहे, पण समोर नशिबाचा खेळ आहे. आता ज्याचं नशीब जागणार तो खुर्चीवर जाऊन बसणार. नशीब नाही, जनता ज्याच्या बरोबर त्याचं नशीब. जनता जनार्दन. ज्याचं नशीब जागणार तो खुर्चीवर जाऊन बसणार. जनता जनार्दने ज्याला मनात धरणार त्याला मतदान करणार. याच्यापेक्षा मी जास्त काही बोलू शकणार नाही. बरं, काय वाटतं महाराष्ट्रात सत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की मग राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमच्या काँग्रेस आघाडीचे जयंत पाटील? अजून तर काही भविष्य जे काळात आता तर काहीच बोलता येणार नाही, कारण ज्या वेळेस त्यांची मीटिंग बसणार. देवेंद्र फडणवीस का तुमचे? देवेंद्र फडणवीस जास्त राहणार शक्यतो, पण आता एकनाथ शिंदेनी बी काही भविष्य काळात असं केलेलं आहे स्त्रियांसाठी. शरद पवार की देवेंद्र फडणवीस? शरद पवार. मुख्यमंत्री कौन? उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे। क्यों? उनको कुर्सी से उठाए ले, उनको कुर्सी देना पड़ेगी। उद्धव साहब ठाकरे। हाँ। नमस्ते, आपका नाम क्या? कौशिक। क्या करते आप? हम काम करते. काम तो सब करते, पर क्या काम करते? बच्चे लोग बाजू हटो. बकरेगा. अच्छा, क्या लगता है मतलब यहाँ पे रोजगार है, मुस्लिमों में जो लड़के लोग हैं सब काम धाम सब ठीक ठाक है? काम धाम तो अब सब एक तरफ का हो गया, अभी सब ज्यादा कर देंगे तो पलटने वाले सबने अपना अपना पलटनी कर लिए ले, क्योंकि जॉब करने के कुछ अभी सिस्टम ही नहीं है. हाँ, जॉब तो किसको मिलती नहीं. जॉब कितने सारे लोग है जो ऐसी खड़े ले, ऐसी जो है कितने नौकरी वाले जो सिर्फ डिग्री लेके बैठ गए ले, जॉब का कोई सवाल ही नहीं. आप जैसे लड़के लोग पढ़ते हैं, पढ़ाई में कैसे इधर मतलब सब पढ़ते? पढ़ते तो सब है, पढ़ते भी है, कुछ पढ़ते भी है तो उनका जब आगे चल के कुछ नहीं दिखता उनको तो फिर सब अपने अपने कारोबार में लग गए, सब अपना पहले से रूटीन में लग गए. आपका पढ़ाई कितना हुआ? 12th. अच्छा, साइंस, आर्ट्स, कॉमर्स? आर्ट्स. कौन से कॉलेज? एंग्लो कॉलेज.
दादा नमस्ते, आपका नाम, तुमचं नाव? सलीम भाई चने वाले. अच्छा, चेने विकता? हा, हे हात गाडीवर मी चणे वागतो गल्ली गल्ली मध्ये. माझा कारोबार काही नाहीये, मी बेरोजगार. इकडे काय विकास केलेच नाही साहेबांनी. आणि आम्ही जो आहे तो पूर्ण साथ माणिक भाऊला देणार आहे. आणि आमची शरद पवार साहेब पुढे आम्ही सगळे पूर्ण त्यांनाच देणार आहे, शरद पवार साहेबला. पण मला एक सांगा, बीड मध्ये असा जरांगे फॅक्टरी चालला, मराठा मुस्लिम एक झाले, तो फॅक्टरी इथं कितीपर्यंत किती टक्के चालू शकतो, कसा चालू शकतो किंवा नाही चालू शकतो? हे आमचे गावामध्ये येवलामध्ये 20 वर्षापासून साहेबांना आणलेले आम्ही. काही विकास झालाच नाही ना. मुस्लिम समाजाला काय विकास आहे? मुस्लिम समाज सगळे बेरोजगार आहे. त्यांना इकडे कंपनी नाही, काही कारोबार नाही. हातावरचे लोक आहे सगळे. खेळ विकता गारीगार विकता. जरांगे पाटलांनी एक डायलॉग दिला होता की मराठ्यांनी खेळ विका, मुस्लिमांनी गारीगार विका, एक तर एकत्र या, नाही तर असं काहीतरी. ऐकलंय का तुम्ही ते? ऐकलंय. ते जरांगे पाटलांनी जे सांगितलेले तेच खरं आहे. चाचा नमस्ते, आपका नाम क्या? मस्जिद पठान. क्या यहाँ पे भाजपा महाविकास महायुती तर्फे या ठिकाणी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे माणिकरावजी शिंदे व भाजपा युतीचे अजितदादा गटाचे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार छगनरावजी भुजबळ साहेब, नेमकं काय वाटतं आपल्याला? मला तर वाटतं माणिक भाऊ येणार आहे. अच्छा, तुतारी. भुजबळ साहेबांचा विकास वगैरे कसा आहे? ठीक आहे, पण आम्हाला माणिक भाऊ वाटतं ना. दादा नमस्ते, आपका नाम क्या? भाऊ नमस्कार, आपलं काय नाव? दादा नमस्कार, आपलं काय नाव? मोहम्मद कासिम मोहम्मद इसो. काय करता तुम्ही? आम्ही आपण बुनकर काम करते. काय आता सध्या मतदारसंघात निवडणुका लागलेल्या आहे, उद्या मतदान आहे. नेमकं तुमच्या इथं या परिसरामध्ये जसं बीड मध्ये जरांगे फॅक्टरी चालला, जसा जरांगे फॅक्टरी चालला, तशी परिस्थिती इथं आहे का? परिस्थिति तो भाऊ कुछ नहीं है. इतना मैं ये बोलूंगा तुमको कि जो भुजबल साहब और मानिक भाऊ खड़े है, तो इसके अंदर एकदम निम्न और 5-10 हजार के अंदर फैसला होगा. बस इतनी बात बोलता मैं. अच्छा, बस. भुजबळ साहेबांचा विकास कसा आहे? हाँ, भुजबल साहब मानिक शिंदे का दोनों को विकास चांगला है. नाही म्हणजे त्यांचा नाही हो, म्हणजे मतदारसंघाचा. मैं क्या वो जान दो, उसकी बात नहीं जमाने की अपने को. दोनों की मैच टक्कर होने वाली है. 5-10 हजार में सीट गिरेगा. बस बात खत्म करो. दादा नमस्ते, आपका नाम? मोहम्मद रफीक. क्या करते आप? हम बिजनेस हमारा खटलेरी का. काय वाटतं या ठिकाणी भाजपा युतीचे उमेदवार अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भुजबळ साहेब आणि काँग्रेस आघाडीचे शरद पवार गट काँग्रेसचे राष्ट्रवादीचे उमेदवार अँड माणिकराव शिंदे, नेमकं काय वाटतं आपल्याला? नेमकं या ठिकाणी मुस्लिम एरियामध्ये जरांगे फॅक्टरी चालणार की नहीं चालणार? दोनों अपनी जगह पर बराबर है देखा जाए तो. अब कुछ लोग बोलते हैं भाई भुजबल साहब ने विकास कर, कुछ लोग बोलते हैं भाई कि अभी जो बीजेपी की सत्ता आएंगी तो उसमें जो है तो मुसलमानों को तकलीफ होगी. भुजबल साहब जो है तो बीजेपी से रिलेटिव है, मतलब नजदीक है. बीजेपी के अंदर ऐसा मतलब भुजबल साहब ऐसा पब्लिक का हमारे मतलब मुसलमान लोगों का कहना है, वो हिसाब से थोड़ा लोग नाराज है. ऐसा. और मानिक भाऊ सिंधे जो तो गाँव के हिसाब से मतलब गाँव के हिसाब से राजकारण करते हैं, गाँव वालों को लेके चलते हैं. उनका बोलो तो यहाँ पे स्वभाव बहुत अच्छा है मानिक भाऊ का भी. और मानिक भाऊ का जो है तो गांव वाले जितने भी लोग मतलब यहाँ पे जैसा गोर गरीब रहा, कोई ऐसा मतलब रहा, तो उनको लेके चलते गाँव के हिसाब से. भुजबल साहब का जो है तो ऊंचे पैमाने पे विकास के हिसाब से जो भुजबल साहब वोट मांग रहे हैं. अभी दोनों अपनी जगह पे टक्कर में. अभी देखो अब क्या होता है, सब ऊपर वाले के हाथ में. जो बीड में जो हुआ जरांगे फैक्टरी चला, मतलब मुस्लिम और मराठा एक होके उधर बजरंग बप्पा चुन के आए, तो वैसा जो फैक्ट्री मुस्लिमों में या कौन सा फैक्ट्री ज्यादा चलेगा? मतलब आप जब घूमते हैं बैठते तो चर्चा किसका ज्यादा है, मानिक भाऊ या भुजबल साहब? अभी मुस्लिमों का कहना है कि भाई भुजबल साहब जो है तो ज्यादा करके अभी मतलब बीजेपी में चलने से मुस्लिम लोग नाराज हो गए. कुछ लोग बोलते हैं कि भाई उन्होंने विकास ज्यादा किया है, विकास के नाम पे मतलब उनको वोट देना है. कुछ लोग बोलते हैं भाई बीजेपी से नजदीक हो गए हिसाब से नाराज है. ऐसा कुछ लोग ऐसा है. भाजपला दिल्यानंतर त्यांना तकलीफ होते असे समज आहे लोकांचा. ठीक है, भुजबल साहब ने अगर बोल दिए भाई तुम्हारे साथ में मैं हमेशा है, तुम टेंशन न लो,
जैसा भी तुम्हारी मुश्किल आएंगी मैं तुम्हारे साथ खड़े रहूंगा। तुम आधी रात को बुलाओ, कभी भी मैं तुम्हारे साथ में खड़ा है। तो अगर हुजा साहब या मुसलमानों को अगर ये आश्वासन देते तो हो सकता मुसलमान थोड़े फिर सकते हैं साहब। दादा नमस्ते, आपका नाम क्या? दो बात बोल जल्दी। ठीक है ठीक है। दादा नमस्कार, आपका काय नाम? आपका नाम क्या? अंसारी उमर। क्या करते आप? इधर आ जाओ। हमारा घास का धंधा है। घास का घास का। अच्छा, कारोबार कैसा चल? कारोबार अभी तो फिलहाल। फिर से एक सवाल, मुस्लिम लड़के जो है पढ़ाई में कैसे, मतलब पढ़ाई सब पढ़ते हैं या नहीं पढ़ते, या आधी पढ़ाई करते या डिग्री लेते हैं कैसे? बाद में ऐसा आता, पढ़ते तो सभी, पर बाद में घरेलू जो घर के जो हालात रहते वो हिसाब से फिर बाद में उनको पढ़ाई छोड़ना पड़ती। हाँ, आगे के लिए जैसे उनको कोई स्कोप नहीं रहता, जैसे गवर्नमेंट की तरफ से निधि वगैरह, हाँ, ग्रेजुएशन में, तो उसके लिए फिर उनको पढ़ाई ड्रॉप आउट करना पड़ता है। मैं भी बीए सेकंड ईयर पढ़ा हुआ हूँ, उसके बाद ड्रॉप आउट किया और अपना घास का जो धंदा था उसमें लग गया। नाही म्हणजे मला असं म्हणायचं, आता मराठा समाज किंवा इतर समाजामध्ये कसं पोरं बीए होता, बीएससी होता, इंजिनिअरिंग होता, काही लोक घरी पाणी पण भरतात, तशी टक्केवारी जर विचार केला तर मुस्लिमांमध्ये तरुण पोरांचा शिक्षणाचा स्तर कसा आहे? स्तर चांगलं आहे, पण पुढे त्यांना स्कोप नाही भेटत ना, मग काय करायचं आधी ते ठरवून घेतो की आपल्याला हे शिकायचं आहे, पोलीस भरतीला जायचं, पण पुढे त्यांचे जे घरचे काम राहते म्हणजे घरची परिस्थिती पाहून ते मग मागे होऊन जाते असं. पण स्तर कमीच आहे असं म्हणायला काय हरकत तर नाही. कमी आहे. काय वाटतं तुम्ही ज्यावेळेस मित्रांमध्ये फिरता, या ठिकाणी भाजपा महायुतीचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार भुजबळ साहेब आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिकरावजी शिंदे, काय वाटतं नेमकं तुम्हाला इथं परिसरामध्ये हवा नेमकं कोणाची चांगली? हवा दोन्हीचीच आहे, पण आता मी इकडे तुम्हाला माईकवर सांगू शकत नाही. असलं आहे, मी सायलेंट वोटर आहे म्हणून. हा, ते वेळेवर काय करायचंय मी करू शकतो असं. बरं ठीक आहे, नका सांगू. जसं बीड मध्ये जारांगे फॅक्टर चालला, मुस्लिम आणि मराठा एक गाठा मतदान त्या ठिकाणी पडलं आणि बजरंग बाप्पा त्या ठिकाणी विजयी झाले, तसाच फॅक्टरी जर चालू शकतो किंवा काय एकंदरीत परिस्थिती? चालू शकतो, असं घडू शकतो. म्हणजे इकडे आता जरांगे पाटील पण आले होते, त्यांनी इकडे रोड शो केला होता, मराठा बांधव होते त्यांच्या पाठीशी. आता नेरेटिव्ह तसं आहे, मग चालेल ते मराठा फक्त. काय वाटतं देवेंद्र फडणवीस समजा मुख्यमंत्री किंवा मग शरद पवार काँग्रेस आघाडीचे समजा एखादा समजा जयंत पाटील वगैरे, तुमची पसंती कुणाला? ते वेळेवर बघू. आता 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 नाही सांगतो. या नाही दादा नमस्ते, आपका नाम क्या? या नाही काय नाव तुमचं? हफीज सय्यद. अच्छा, काय करता तुम्ही? मी जॉब करतो. काय थोडा आवाज मी जॉब करतोय, एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय. अच्छा, मला एक सांगा, मुस्लिम जे मुलं असतात, जसं समजा इतर समाज कसं भरपूर मुलं ग्रॅज्युएशन होता, बीएससी करता, इंजिनिअरिंग करता, तो मुस्लिम जे तरुण आहे, तरुणांचा शिक्षणाचा स्तर कसा आहे एकंदरीत तसा विचार कर? नहीं, अभी जो है ना, अभी एजुकेशन के लिए हम लोग ज्यादा ध्यान दे रहे हैं, और हमारे जो उलमा लोग हैं वो भी एजुकेशन के लिए ध्यान दे रहे हैं. हमारे मोहम्मद पैगंबर ने क्या कहा है कि कब्र तक जाने तक आपको इल्म हासिल करना है. बच्चा जब पैदा होता है, पैदा होने के कब्र तक जाने तक, मतलब मरने के पहले तक हमको इल्म हासिल करना है. और अभी जो ये गंदी राजनीति जो चल रही है, हिंदू मुसलमान ये वो, ये पहले हुआ नहीं करती थी. अभी जो राजनीति चल रही है बहुत मतलब बकवास चल रही है. और हम लोग कैसा है ना, मुसलमानों ने भी, हिंदुओं ने भी, जितने भी हर कौम के लोगों ने आज़ादी के लिए जान दिया है और सबने सपोर्ट किया है. इसके लिए हमारा देश आज़ाद हुआ है. और आप अभी ये जो धर्म की राजनीति कर रहे हो ये गंदा है. इससे क्या होता है ना, यंग जनरेशन जो है उसको समझ में आ रहा है कि ये जो राजनीति चल रही है गंदी चल रही है. बराबर. क्या लगता है यहाँ पे जो अभी भाजपा महायुतीचे जे उमेदवार आहे, समजा माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब आणि महाविकास आघाडी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादीचे उमेदवार माणिकरावजी शिंदे, काय वाटतं नेमकं तुम्ही ज्यावेळेस परिसरात फिरता एकंदरीत हवा कोणाची चांगली? माणिकराव शिंदे, ये इनका पूरा 99% चांसेस है आने के लिए, क्योंकि इसके पीछे बहुत से राज है. जैसा शरीयत को ये लोग धक्का दे रहे हैं, हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पे ये जो बद अकीदत वाले जो बातें कर रहे हैं ये हमें बिल्कुल नापसंद है. हम हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई ये सब हम मिलके साथ रहते, और ये गंदी राजनीति ये बंद कीजिए, इससे कोई मतलब नहीं आता है ना.
अपना देश का इकोनॉमी कैसा बढ़ना चाहिए, आप उसके तरफ ध्यान दीजिए ना। येवला के हो या महाराष्ट्र के हो या हिंदुस्तान की जो पब्लिक है, जो यंग जनरेशन है, जो एजुकेटेड होने के बाद भी आज वो जॉबलेस है, तो क्या मतलब आ रहा है उसका? कोई मतलब नहीं आता है ना। ये राजनीति नहीं खेलना चाहिए ना। 70 साल के बाद जब हमने बीजेपी को चांस दिया, बीजेपी को तो वन साइड लेके आया था ना। हमने यही कहा था कि भाई बीजेपी सबका विकास करेंगी, सबका साथ सबका विकास करेंगी, लेकिन उन्होंने गेम पलटी कर दिया। आज धर्म की राजनीति क्यों कर रहे हो आप? अगर आप चाहते हो सबका साथ सबका विकास, तो मुसलमान हिंदू सब आपके साथ खड़े हैं ना। हम थोड़ी बोलते हमें बीजेपी मोदी जी पसंद नहीं है या अमित शाह पसंद नहीं है, हमें सब पसंद है। लेकिन आप ये जो राजनीति कर रहे हो, ये सारी चीजें बकवास है। और ये हमारे शरीयत पे सुन्नत पे अगर आप हाथ डालोगे तो हम थोड़ी बर्दाश्त करेंगे। आप हमारे मौलाना लोग या फिर जो भी धर्म गुरु है, कोई किसी के धर्म के बारे में बोलता है क्या? मला एक सांगा, ज्यावेळेस मतदान जवळ येतं, निवडणुका जवळ येतात, त्यावेळेस नेमकं होतं का हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये भांडणं लावून किंवा याच्यावर भाष्य करून खूप मोठं हवा तयार करण्याचा प्रयत्न होतोय? काय वाटतं आपल्याला? तुम्हाला माहित आहे हे कोण करतो? याचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुम्ही याचं उत्तर द्या, कोण करतो? तेच तर मला म्हणायचं, मी म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणणं महत्वाचं आहे. मला ऐका ना, तुम्हाला सगळं माहित आहे आणि सगळ्या लोकांना माहित आहे, पूर्ण देशला माहित आहे का हे काय होऊ राहिला. पण आता नाही, म्हणजे ऐसा नहीं होना चाहिए. ऐसा ये जो राजनीति, ये गंदी राजनीति है. दुसरी एक बात, भारताचं जे संविधान आहे किंवा आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो आपलं जे की सारे भारतीय माझे बांधव आहे, आपण सगळं एक एक एकी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, हे आपलं सगळं भारताचं संविधान दिलं किंवा आपली प्रार्थना आहे, आपलं हे सगळं. तरी पण मोठमोठे राजकर्ते या वेगळ्या पद्धतीने राजकारण करताय. काय वाटतं आपल्याला? मला कसं आहे, मला एक म्हणायचं आहे का हिंदुस्थान, आपला भारत देश कसा पुढे जाणार? आज आपली टेक्नॉलॉजी काय आहे? अमेरिकन टेक्नॉलॉजी बघा, ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी बघा, आपली भारताची टेक्नॉलॉजी बघा, बरोबर आहे का नाही? आज आपल्या असे देश आहे, आपल्या असे म्हणजे जिल्हे आहे, आपल्याकडे असे गाव आहे, तिकडे लोकांना रोजगार नाहीये, खायला जेवण नाहीये, मग कसं काय होणार? आणि आपण पुढे कसं जाणार? हे गंदी जी राजनीती तुम्ही करताय हे बंद करा ना. मला म्हणण्याचा उद्देश काय आहे का हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई जेवढे आहे तेवढे आपण एकत्र येऊ आणि आपण पुढच्या भविष्य बघू ना. पण हे भविष्याला तुम्ही आज ठेस देऊ राहिले. तुम्हाला अजून एक शेवटचा प्रश्न आणि थांबतो. आता एक राजकारण होतंय, आता जे मराठा आरक्षणामुळे जे वातावरण जे तापलेलं आहे, आता सगळे म्हणता की आता हिंदू म्हणून एक व्हा. आता मराठा वोटर्स एक झालेले, पण आता काय म्हणता का हिंदू म्हणून एक व्हा. काय वाटतं, आपण याच्याकडे कसं वाटतं? मी काय म्हणतो, ही चहाची दुकान आहे, हे चहाची दुकानामध्ये हे मुसलमानची दुकान आहे, पण ह्या चहाची दुकानामध्ये हिंदू पण येऊ राहिले, सर्व धर्माचे लोक येऊ राहिले. इकडे का नाही म्हणत तुम्ही? म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही हिंदू मुस्लिम का करतात? चहाचे जर मी गेलो, मी मुसलमान आहे, मी जर कोणत्याही किराणा दुकान मध्ये गेलो तो मी ते हिंदूच्या दुकान मध्ये जाणार ना आणि किराणा घेणार ना. मग ही मी माझी भावना नाही राहणार ना का मी हिंदूच्या दुकानात जाईल, मुसलमानाच्या दुकानात जाईल, याच्या चहाची टपरीमध्ये जाईल. हे सगळं आहे ना, हे घाणेरडी राजकारण आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश हाच आहे का भाऊ, आपण आहे ना, आपल्याला भारताला कसा पुढे न्यायचा आहे हे आपल्याला बघायचं आहे. हिंदू मुस्लिम हे जे आहे ना, राजकारण बंद करा. तुम्हाला 2014 मध्ये निवडून दिले होते, वन साइड आले होते का नाही? बरोबर आहे का नाही? मग मुसलमानांनी दिलं होतं, वोट दिलं होतं, पण आज तुम्ही मुसलमानांच्या मोहम्मद पैगंबरवर हे तुम्ही करताय, चुकीचे बोलताय, पण हे चुकीचं आहे ना. खूप खूप धन्यवाद. दादा नमस्ते, आपका नाम क्या? अंसारी मुजाहिद. क्या करते हैं आप? मैं जॉब करता हूँ. क्या जॉब करते हैं? व्यापार का काम है. व्यापार करते हैं हम. अच्छा, क्या नाम आपका? अंसारी मुजाहिद. क्या लगता है, आप जब येवला में घूमते फिरते तो यहाँ पे भाजपा मराठी बोलत चालेल, भाजपा युतीचे जे उमेदवार आहे, अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब, काँग्रेस आघाडीचे तुमचे शरद पवार गट राष्ट्रवादीचे उमेदवार अँड माणिकरावजी शिंदे, नेमकं तुमच्या परिसरामध्ये हवा नेमकी कोणाची जास्त? जास्त हवा तर आमच्या भावाचीच आहे, माणिक भाऊ. अच्छा, फक्त वाजणार तुतारी. पण भुजबळ साहेबांनी तर विकास केलाय ना. विकास केलेला आहे, लेकिन विकास आपले आम्हाला नवीन नेता लागत आहे.
हा, विकास केलेले त्यांनी भरपूर विकास केलेले, लेकिन आता आम्हाला आहे ना नवीन नेता लागत आहे. हा, त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की भूमिपुत्र, त्याची आमची अपेक्षा आहे की माणिक भाऊ यायला पाहिजे. आमच्या गावातले माणूस आहे, त्यांनी आहे ना आता आहे ना त्यांच्या ना पहिल्यापासून आहे ते आहे ना पुढे करतील. मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळेस तरुणामध्ये फिरता, किती टक्के मुस्लिम माणिक भोकडे किंवा किती टक्के भुजबळ साहेबांकडे अंदाज? 40% तर आमचे आपले 40% तो आपले भुजबळ साहेबांकडे आहे, 60% तो आमचे माणिक भाऊकडेच आहे. दादा नमस्ते, आपका नाम? आपका नाम? उत्तराखंड अंसारी, क्या करते आप? पावर लूम का काम है. अच्छा, काय ज्यावेळेस तुम्ही असं टपरीवर बसता, मित्रांमध्ये बसता, नेमकं चर्चा कोणाची जास्त आहे? भाजपा युतीचे तुमचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार छगन भुजबळ साहेब, की काँग्रेस आघाडीचे उमेदवार आपले माणिकराव शिंदे? माणिकराव शिंदे. माणिकराव शिंदे. अच्छा, कितना परसेंट भुजबळ साहब रहेंगे यहाँ पे और मानिक शिंदे कितना परसेंट? माणिक शिंदे रहेंगे 60%, भुजबळ साहब 40%. आपका नाम? रिजवान अंसारी. क्या करते आप? बकरे का व्यापार करते हैं हम. अच्छा, कहाँ लेके जाते हैं कपड़े? सब केड़े पाड़े पे फिरते हैं हम. पूरे जवले जितने तालुके जितने केड़े सब तरफ फिरते. पढ़ाई कितनी हुई? 8वीं. अच्छा, मुस्लिम जो म्हणजे तरुण पोरं शक्यतो कमी शिक्षण घेता ना? हाँ हाँ. अब वो क्या है, पहले से मिलेली नहीं, सब गोड़ गरीब लोग इधर, वो वजह से. और पैसा पानी को पहले नहीं, भुजबल साहब ने सब चीज का विकास करके, पैसे पानी की तो कोई चीज की तकलीफ नहीं है. अच्छा, अब अभी तक जितना करने का तो उससे ज्यादा तो उन्होंने विकास कर दिया. मला एक सांगा, भाजपा महायुतीचे उमेदवार हाँ. भुजबळ साहेब आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे, एकंदरीत तुमच्या परिसरामध्ये हवा कोणाची आहे? भुजबल साहेब, आम्ही रोज खेडेवर आहे, आम्हाला माहित आहे ना. आता त्यांनी जेवढा विकास करायचे होते तेवढा करून घेतला. आता रोडा विडा सगळे त्यांनी बनवून घेतला. नल होना था, पानी होना था, सब उन्होंने रोड भी सब बना डाले. अब हम मुसलमान है, अब हमारे को मस्जिद को तो उनका कोई निधि में से उनके पैसे लगते नहीं, कब्रस्तानों को उसको तो चलते नहीं. तो अब हमारे को जितना होना था हमारे को उतना तो उन्होंने दे दिए. अब वो पब्लिक की चॉइस है. अब कैसा है, लोगों को नवा नेता भी देखना है, वो पब्लिक की चॉइस है, वो बदलते नहीं बदलते. लेकिन हम तो खेड़े बाड़े फिर रहे, हमारे को तो समझ रहे ना भुजबल साहब की हवा है यहाँ पे. धन्यवाद. दादा नमस्ते, आपका नाम क्या? मेरा नाम सैयद आयात है. यहाँ पे मराठी बोलत आहे ना? भाजपा युतीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे उमेदवार भुजबळ साहेब आणि काँग्रेस आघाडीचे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकरावजी शिंदे, नेमकं तुमच्या परिसरात हवा कोणाची? मेरे को हवा की जब बात कर रही है, 20 साल से भुजबल साहब थे, ठीक है, उन्होंने विकास करे, सब हुआ, लेकिन आज भुजबल साहब जो पार्टी में गए हैं वो भाजपा पार्टी है, ठीक है. अब उसमें शरद पवार से अलग हुए, शरद पवार साहब से भुजबल साहब अलग हुए, तो उसमें मराठा वोट और मुस्लिम समाज के वोट ये भुजबल साहब को बहुत कम मिलने वाले, ये बात याद रखना. इससे पहले भुजबल साहब जितने भी मतों से आए, अभी बहुत काटी की टक्कर होने वाली है. ये बहुत आसान नहीं होगा भुजबल साहब को यहाँ से अब येवला से जीतना, ये मेरा मत है. बोला जसं बीड मध्ये बघा, बीड मध्ये जारांगे फॅक्टर चालला, मुस्लिम आणि मराठा एक गठ्ठा मतदान पडलं. अगदी अपक्ष तर 45 उमेदवार होते, 1-2 लाख मतदान तर त्याच्यात गेलं वायफळ असं, तरी पण तिथं बजरंग बाप्पा निवडून आले. येवल्यामध्ये जारांगे फॅक्टर चालू शकतो, कारण की जारांगे पाटील या ठिकाणी 2 दिवसापूर्वी आले होते, तर त्यांनी मुस्लिम आणि मराठा एक त्यांचं वक्तव्य केलं की नाहीतर मग एकत्र जर नाही आले तर तुम्ही गाडी गाडी विकायला आम्ही केळं विकतो, असं ते बोलले. तर बीड मधली कॉपी इथं होऊ शकते की तुम्हाला एकंदरीत चित्र कसं येतं? देखो, चित्र की जो बात है, यहाँ पर मसला ऐसा है, 20 साल से भुजबल साहब को चुन के दिए, लेकिन यहाँ पर मसला भुजबल साहब जिस पार्टी में गए, उस पार्टी का 2014 से लेकर जो मुद्दे रहे, सिर्फ वो इस्लाम धर्म को टारगेट बनाना, मस्जिदों को टारगेट बनाना, वक्फ बिल बोर्ड, सीए, एनआरसी, इससे मुसलमानों को बहुत दुख पहुंचता, ठीक है. तो इसलिए भुजबल साहब को पहले मुस्लिम मतदान पूरा 100% होता था, लेकिन अभी मतदान के इसमें कमी होंगी. मतदान बटने वाले मानिक भाऊ को भी जाएंगे और भुजबल साहब को भी जाएंगे. ऐसा नहीं कि पूरा मुस्लिम मतदान मानिक भाऊ को जाने वाला है, इधर भी जाएंगे. अब जरांगे पाटिल साहब जब आके गए तो उसमें ऐसा है कि मराठा, अगर शरद पवार साहब के साथ भुजबल साहब मिले हुए रहते और
मिले हुए रहते। और इसके बाद अपने जरांगे पाटिल साहब अगर इनके खिलाफ काम करते तो मराठा वोट भी बढ़ते थे। अभी 2 जगह से भुजबल साहब को झटका लगने वाला है मराठा वोट। इसकी वजह एक तो शरद पवार साहब अलग हो गए, दूसरा बात जरांगे पाटिल साहब का भी बोलना है कि ये सरकार को गिराना है, तो इसलिए वोट किती पर्सेंट साधारण भुजबळ साहेब की इथं तुमचे मुस्लिम मध्ये किती पर्सेंट चालू शकतात? माणिकराव किती? 70% मानिक भाऊ की तरफ जाएंगे, 30% इधर आएंगे। ठीक है, खूब खूब धन्यवाद। दादा नमस्ते, आपका नाम क्या? क्या करते हैं आप? टेलर है, टेलर है। टेलर है, वाह वाह, क्या बात आहे। काय धंदा पाणी कसा आहे? एक नंबर चालू आहे। काय वाटतं या ठिकाणी भाजपा महायुतीचे उमेदवार अजितदादा गट राष्ट्रवादीचे छगन भुजबळ साहेब व काँग्रेस आघाडीचे शरद पवार गट राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माणिकरावजी शिंदे, एकंदरीत काय इथं हवा नेमकी कोणाची? हवा तो अपने मानिक बाबू चालू है, ठीक है जाती तो अपने गांव के आदमी है, मतलब ऐसा कुछ मसला रहा तो लगे आ जाते हो। अब बुद्धल साहब का मसला ऐसा है कि उन्होंने विकास करे लेकिन पब्लिक के दिल से थोड़ा नाराज हो गए हो, तो वह हिसाब से इधर का जो माहौल है तो पूरा मानिक बाबू की तरफ से। क्यों नाराज? नाराज इसकी वजह ये है कि ऊपर जो सत्ता बनी सिंधेगढ़ की, तो लोग उनसे नाराज है, तो वो हिसाब से लोग बुद्धल साहब से नाराज हो गए। उधर से इधर ऐसा। हाँ, अब ये नेता किसका नहीं हो रहा ना, पब्लिक वोट दे रही, अब वो कौन कब कहाँ भाग जा रहा, आज इधर से है कल उधर है परसों किधर रहेगा वो, तो लोग कंफ्यूज हो रहे हैं कि किसको वोट देना। हाँ, आज बुद्धल साहब को वोट दे देंगे, कल फिर किसी तरफ चल जाएंगे वो। सही है ना? विकास कसा आहे? बेरोजगारीचा प्रश्न कसा आहे तुमच्या परिसरात? वो तो पूरे इंडिया का मसला है, इसमें तो येवला भी वही मसले में, बेरोजगारी बोलो या करप्शन बोलो। अच्छा नमस्ते, आपका नाम? अख्तर अली शाह। काय करता तुम्ही? आराम? आराम करता म्हणजे एक नागरिक आहे. मुलं काय करतात? काही काम करायचं. अरे वा, शिक्षण घेत आहे. काय शिक्षण घेत? ते आपण कॉलेजमध्ये आहे. थोडं मोठं आहे. कराडे कॉलेज. अच्छा, संजीवनी कॉलेज. परत तुम्हाला तोच प्रश्न, या ठिकाणी भाजपा युती अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भुजबळ साहेब, काँग्रेस आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याचे उमेदवार माणिकरावजी शिंदे, काय वाटतं तुमच्या एरियामध्ये हवा कोणाची? आमच्या एरियामध्ये जे आहे मतदारसंघामध्ये माणिकभाऊ शिंदेची हवा आहे. म्हणजे 20 वर्ष अगोदर त्यांनी आम्ही निवडून दिले होते, ते गावाचा विकास झालेला आहे. ते गावाच्या विकासमध्ये जे झालेला आहे ते माणिक शिंदे भाऊने तिथे आणल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने विकास झालेला आहे. आणि आम्ही गरीबी घरकुल योजनामध्ये आम्ही अनेक अर्ज नगरपालिकेला दिले होते. येवला शहरामध्ये मालेगाव सारखी 1000 खोली तयार करण्यात यावी गरिबासाठी. काय गरिबामध्ये काय पावसाळ्यामध्ये परेशान आहे, आपण निराशकारण राहतात, काय येते हिवाळ्यामध्ये, काय मध्ये उन्हाळ्यामध्ये, गरिबाचा काय नाही. आता घरकुलमध्ये भुक्कड साहेबांनी जे पैसे दिलेले आहे, काहीने काम केलेले काहीने काम केलेले नाही. ते निधी दिली होती 2.5 लाख रुपये अनुदान, काहीने खर्च केले, काही कामामध्ये लावले, सर्व भारतीय मुद्दा आहे. आता टक्केवारी जे उठाचा आमचा मसला आहे ते जरंग साहेबांनी जे आले होते मुक्तीभूमीसाठी येवल्यामध्ये, ते साठी ते मराठा आरक्षणामध्ये ते मुद्दा 25 लाख आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे. निजामा सरकारामध्ये 1805 मध्ये जे कागदपत्र त्यांनी काढलेले आहे हैदराबाद कुणबी मराठा, ते या करिता 25 लाख महाराष्ट्रामध्ये ते कुणबी जातीचे दाखले वितरण करण्याची अंमलबजावणी झालेली नाही. काही मराठा समाज काय निराश झालेला आहे ग्रामीण भागामध्ये. आता ग्रामीण भागाचे जे मत आहे ते कोणाला पडते ते आम्ही जाणू शकतात नाही. आमच्या गावामध्ये फक्त 60% वोट माणिकराव शिंदेने पडणार आहे आणि 40% शहरी भागात मी माझं जजमेंट आहे भुक्कड साहेबाला पडणार. जसं बीड मध्ये जरांगे फॅक्टर चालला, जसं मराठा मुस्लिम त्या ठिकाणी एक गठा चालले, येवल्यामध्ये तशी परिस्थिती आहे का? येवल्यामध्ये काय, येवल्यामध्ये बेरोजगारी गरिबी. जरांगे फॅक्टरी जरम फॅक्टरी काय ते आता मराठा समाज ते काय करतात ते आपल्याला नाही. मुस्लिमांमध्ये जसं बीड मध्ये कसं मुस्लिम आणि मराठा एक गटात जरांगे फॅक्टरी चालला, तसं जरांगे या ठिकाणी आल्यामुळं मुस्लिमांमध्ये काही जरांगे फॅक्टरीचा इफेक्ट होईल का? माने ते पाठिंबा दिलेला आहे त्या आरक्षणासाठी. आहे 3% आहे 2% आम्हाला वाढ करण्यात यावी. आता मालेगावची रॅली मुंबईमध्ये गेली होती आझाद मैदानामध्ये, तिथे बी आता काय अंमलबजावणी झालेली नाही. एकनाथ शिंदे साहेब अनेक अर्जित परेशान केलेले आहे, त्याच्या कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. काय माझे हे मुद्दा आहे. आता हे जनता काय करतील हे गेम उद्या पटवू शकतील. सर्वांना माहिती जनताची विकास त्यांनी केला आणि ते नाही केला. 5 वर्षा अगोदर ते तुरुंगामध्ये बी गेले होते ते भ्रष्टाचार मध्ये. काय
ते सर्व जनताला माहिती आहे. आता जनता काय करतील ते 23 तारीखला सर्व जनताला महाराष्ट्रामध्ये हे फक्त शिंदे आणि आपले भुजबळ साहेबाची लढत येतो लय जोरात मध्ये संपूर्ण महाराष्ट्र. मला बरंच काही नॉलेज आहे. तुम्ही म्हणजे अगदी निजामाच्या नोंदीबद्दल पण बोलले. तुम्ही काय शिक्षक वगैरे काय नॉलेज? मी टेक्सटाईल येतो आपले कॉलेज मध्ये डिप्लोमा कोर्स केलेला आहे. मी ग्रॅज्युएशन झालेलं आहे. कुठं? ते आपल्या मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद जिल्हा. आणि किती साली? साली आता माझे 63 वर्षाची बाय. छान. हाँ झाले ते. चाचा नमस्ते. क्या तबीयत पानी कैसी? क्या नाम आप? थोडा आवाज मोठा. अलवर भाई मला एक सांगा, येवल्यामध्ये जसं या ठिकाणी भाजपा युतीचे महायुतीचे जे उमेदवार आहे अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भुजबळ साहेब व या ठिकाणी आपले माणिकरावजी शिंदे काँग्रेस आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार. नेमकं या ठिकाणी हवा कोणाची? आवाज आता भुजबळ साहेबची. भुजबळ साहेबची. अच्छा. काय वाटतं भुजबळांच्या विकासाबद्दल नेमकं काय वाटतं तुम्हाला? काम लय केले. कामाच्या जोरावर भुजबळ साहेब येऊ शकतात. काम लय केले. भुजबळ साहेबच होईल. काय काय काम केलं झाले? काम तर नाही केले त्यांनी. लय काम केलं. विकास केलाय. ठीक आहे. दादा नमस्कार. चाचा नमस्ते. आपका नाम क्या है? अखिल अंसारी. काय करता तुम्ही? तांदूळाचा धंदा आहे. अच्छा. काय वाटतं इथं भाजपा महायुतीचे उमेदवार भुजबळ साहेब अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे व या ठिकाणी काँग्रेस आघाडीचे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकरावजी शिंदे. काय वाटतं हवा कोणाची? जास्ती भुजबळ साहेबांची. आणि 90% भुजबळ साहेब आहे. 10% असल कोणी असे तुमचे माझे सारखे एखादी 2-4 माणसं राहते. थोडा ते त्यांना विकासाला असं वाटत नाही का भुजबळ साहेबांनी काही विकास नाही केला. अरे विकास पाहिले का तुम्ही? फक्त झालाय. विकास म्हणजे प्रत्येक विकास आहे. किती विकास दाखवायला पाहिजे. दवाखाना झाला, तहसीलदार झाला, फार इकडे आपलं हे झालेले आपलं मुक्तीभूमी हे सगळे झालेले. आता किती विकास पाहिजे? अख्खा विकास इकडेच पाहिजे का? पोलीस स्टेशन झालं नवीन, तिकडचं हे झालं, रस्ते झाले सगळे, चौकडे साधी हॉल झाला. काय पाहिजे? किती विकास पाहिजे? किती विकास पाहिजे? दादा नमस्ते. आपका नाम क्या? काय करता तुम्ही? व्यापार करतो. काय वाटतं इथं भाजपा युती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार भुजबळ साहेब, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार शरद पवार गट राष्ट्रवादीचे माणिकरावजी शिंदे. नेमकं काय इथं परिस्थिती कोणाची चांगली? ऐसा बोलते तो क्या आएगा पर यहाँ पर ये हिसाब से तो मानिकराव का लग रहा है क्योंकि विकास भी भुजबल साहब का भी बस बिल्डिंग बनाए उन्होंने और कुछ ऐसे रोजगार का कुछ है नहीं है. कोई कंपनियां वगैरह कुछ सिर्फ बिल्डिंगें बनी हुई है. तितुंडीला कंपनी झाल्या ना म्हणजे एमआयडी कंपनी क्या कंपनी का है? कुछ भी नहीं. क्या है किधर है कंपनी? नहीं कुछ ऐसे जो यहाँ पर लोग कुछ काम करे. बस बिल्डिंगें बनी हुई है. बिल्डिंगें बनी हुई है, खड़ी हुई है. वो नाट्य गृह, थिएटर, ऐसा काम के लिए जैसा कुछ नहीं है कि रोजगार 50 लोग 100-200 लोग काम कर रहे हैं. कुछ नहीं है. बस सिर्फ ऐसे ये है. काय वाटतं मग या ठिकाणी जारांगे फॅक्टरी जारांगे पाटील या ठिकाणी आले त्यामुळे काही मराठा मुस्लिम वोटर मध्ये किती टक्के भुजबळ साहेब त्यांनी किती टक्के माणिकराव चालतात नहीं बता सकते. ये तुमच्या एरियात साधारण किती टक्के पूरा मुस्लिम एरिया है. किती टक्के भुजबळ साहेब आणि माणिकराव? इधर पे ऐसा आधा तो होगा ऐसा लगता है भुजबल साहब का. नमस्ते सर. काय नाव तुमचं? जावेद मुलतान. काय करतात तुम्ही? यारखेडा शेतकरी मी. काय काय पीक पाणी? कांदे आहे, मक्का आहे, गहू आहे, हरभरा आहे. गाव कोणतं म्हणतं? यारखेडा. बरं मला एक सांगा, भाजपा महायुतीचे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब व काँग्रेस आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माणिकरावजी शिंदे. नेमकं तुमच्या परिसरामध्ये हवा कोणाची? माझ्या हिशोबाने दोघांची पण हवा आहे. पण तिकडे विकास झालेला आहे तिकडे आम्ही मत देणार. कारण 163 किलोमीटरवरून मांजरपाडा, पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव, पोहोच कालवा हे पाणी आणणं सोपं नाहीये. काय पाणी आणणं सोपं नाहीये. बरोबर. आम्हाला पाण्याची गरज होती म्हणून आम्ही भुजबळ साहेबांना मत देणार.
हे आम्ही ओपन सांगतो. ठीक है, धन्यवाद. दादा नमस्ते, आपका नाम? समीर समीर काय करता तुम्ही? मतलब क्या काम काम क्या करते आप? अरे मेरा मुर्गी है. नहीं भाई को बोल. दादा नमस्ते, आपका नाम? कामिल शेख. काय करता तुम्ही? पैठणी काम. अच्छा, काम धाम व्यवस्थित आहे, पैसे पाणी भेटता? एकदम चांगले. टाकाटक. टकाटक. शिक्षण काय झालं? शिक्षण ग्रॅज्युएट आहे ना. मुस्लिम तरुण शिक्षण चांगलं घेता म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे? शिक्षण वगैरे जॉब नाही आहे ना वरती. हा, भुजबळ साहेबांनी बेरोजगारीसाठी काय केलं की बेरोजगारीसाठी फक्त आता ते हातमाग वगैरे हँडमॅग नाट्यगृह वगैरे ते बनवलेले त्यांनी केलंय? पर्यटक. त्यांनी केलंय का? हो. ठीक आहे, मला एक सांगा, येवल्याचा विकास जर म्हटलं तर काय काय गोष्टी, जर इथले प्रश्न तुम्हाला काय वाटतं? विकास म्हणजे आता इथं काय गोष्टी असं झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? MIDC वगैरे जॉब वगैरे साठी काय झालं पाहिजे तरुणांना, कामासाठी जॉब वगैरे काहीतरी झाले पाहिजे. जॉब साठी काहीच नाही. काय वाटतं मग? भाजपा थोडं उभं राहतं थोडं. भाजपा महायुतीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे उमेदवार भुजबळ साहेब, त्यानंतर तुमचे काँग्रेस आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माणिकरावजी शिंदे. नेमकं एकंदरीत किती टक्के परिस्थिती येवल्यात आहे? एवढं हवा तर भुजबळ साहेबांची जास्त आहे, पण जर मराठा मुस्लिम समाजाच्या ओटावर जास्त जोर नाहीये, कारण की मुस्लिम समाजाचे ओट फक्त 30,000 आहे. बाकी पण ते निर्णायक मत आहे ना, 1,00,000 किंग मेकर म्हणजे मराठा ओट सगळ्यात जास्त आहे. जर मराठा लोकांनी जर सपोर्ट केले तर माणिक 100% निवडून येणार. 100%. आता बीड मध्ये जसं झालं, मराठा मुस्लिम एक गट्टा चालले, जरांगे फॅक्टर. तसं जरांगे फॅक्टर जर चालला तर माणिकराव शिंदे या ठिकाणी निघू शकतात. तर जरांगे फॅक्टर चालणार का नाही चालणार? मुस्लिम वोट आणि मराठा मुस्लिम एक. काही मराठा लोक आहे ना, काही भुजबळ साहेबांसोबत पण आहे. असं नाही का पूर्ण मराठा लोक इकडेच आहे, पण काहीतरी 20-30% लोक आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा समाज थोडं आहे ना. हा, 70% इकडे आहे माणिकराव सोबत. बाकीचे लोक त्यांच्या सोबत पण आहे, भुजबळ साहेबांसोबत पण आहे. जर मराठा वोट आणि मुस्लिम वोट हे थोडेफार वोट जर मिळून घेतले ना, 100% माणिक येणार. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद दादा. दादा नमस्ते, आपका नाम? मुस्तकिम बाबा. काय करता तुम्ही? टेंट का काम है, मंडप. या ठिकाणी भाजपा महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब आणि काँग्रेस आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार माणिकरावजी शिंदे. तुमच्या परिसरामध्ये नेमकी हवा कुणाची? हवा तो अशी आहे बघा साहेब, मी एकच शेर बोलणार. हा चालेल ना? मग का नाही चालणार? ये येवला है, इसके लिए मैं येवले के बारे में एक बात बोलूंगा कि कुछ देर की खामोशी है, अभी शोर आएगा. ये येवला है साहब, पता नहीं यहाँ किसका दौर आएगा. बस. ठीक है, बहुत कुछ बोलता है आपका शेर. ठीक आहे. तुमचं काय नाव? शहबाज. या ठिकाणी भाजपा महायुतीचे उमेदवार अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळ साहेब व काँग्रेस आघाडीचे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव शिंदे. नेमकं तुमच्या एरियामध्ये हवा कोणाची? माणिक भाऊ. अच्छा, माणिक भाऊ 1,00,000 वोट आहे. किती टक्के या ठिकाणी मोहल्ल्यामध्ये किती टक्के माणिकराव शिंदे चालते आणि भुजबळ साहेब किती टक्के चालते? भुजबळ साहेब 20% चालते, बघ 80% माणिक. तिथे म्हणे भुजबळ साहेब 90% चालतील. कोणी वोट देणार भुजबळ साहेबला? विकास कुठे झाला? हा विकास खड्डे किती आहे त्याचे? तुम्ही किती शिक्षण झालं आणि काम काय करता? मी पैठणी काम करतो. काय इकडे MIDC नाही, काय करायचं इकडे? चिचुंडीला MIDC हे सगळेच भुजबळ साहेबकडे पैसे ते. दादा नमस्कार, आपलं काय नाव? सादिक. थोडं मॉडेल बोला. सादिक, काय करता तुम्ही? आम्ही वेल्डिंग काम करतो. या ठिकाणी भाजपा युतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार भुजबळ साहेब आणि महाविकास आघाडीचे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिकरावजी शिंदे. नेमकं तुमच्या एरियामध्ये हवा कोणाची? माणिकराव शिंदे. का असं? भुजबळ साहेबांनी तर खूप म्हणतात हे विकास वगैरे. भुजबळ साहेबांनी काय केलं हे 5 वर्ष? हाँ चाचा. चाचा नमस्ते, आपका नाम क्या? चाचा नमस्ते, आपका नाम क्या? सलीम शेख. क्या करते आप?
मेरा कांदे का व्यापार है, भाजी पाले का व्यापार है। और बच्चे लोग क्या करते? बच्चे लोग भी भाजी पाले में थे। खेती वगैरह कुछ? नहीं, खेती नहीं है। खेती की जरूरत नाही. नहीं आई देते क्या जरूरत है, बाप दादा ने रखे तर जरूरत ही नहीं है। काय वाटतं मग येवल्यामधलं वातावरण कसं निवडणुकीचं? हाँ वातावरण भारी है एकदम, दोनों टक्कर का मैच है एकदम। भाजपा महायुतीचे उमेदवार अजितदादा गट राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब आणि काँग्रेस आघाडीचे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिकरावजी शिंदे, एकंदरीत तुमच्या मोहल्ल्यामध्ये वातावरण कोणाचं म्हणजे हवा कोणाची? वातावरण दोनों सारखी येते और नहीं मतदान लय चांगलं होतं। वातावरण दोनों का जो भारी है एकदम। और तरी पण मग वातावरण नाही पण हवा कोणाची? तर कारण ज्याची हवा तो उमेदवार जिंकणार, हवा कोणाची? देखो गावात हवा तर समजत नाही ते, खेड्यात जो हवा समजत नाही, जो खेडे पे इथलं मतदानावर अवलंबून आहे. कारण मराठा आरक्षणामुळे काय झालं माहिती का, मराठा वोटर्स बरेचसे एक वन साइड झाले आणि जरांगे पाटील या ठिकाणी आल्यामुळे, जसं बीड मध्ये बघा जरांगे फॅक्टरी चालला, मराठा मुस्लिम एक गठ्ठा त्या ठिकाणी अगदी 2 लाख तर अपक्षांनी खाल्ले, तरी पण बजरंग बाप्पा आले. तसं येवल्यामध्ये जरांगे फॅक्टरी चालणार का? म्हणजे मुस्लिम मराठा एक होणार का? याच्यात काही मतांतर होणार? देखो मराठा के जो वोट है जो वो 1,30,35,000 है। अगर उसमें 30,000 हाँ 30,000 है आपके 35. हाँ, अगर 70% अगर कभी एकाध गाड़ी को मिलते हैं, मानी भाव को अगर 70% मिलते थे और कुछ भीड़ पड़ोस से दूसरे वक्तों से अगर कोई वोट मिलते हैं तो मेरा ऐसा अंदाज है कि भी तुतारी यानी मानी भाव निकल सकते हैं। अगर कभी मराठा समाज अगर कभी उसके ऊपर टूट पड़ा तो मानी भाव निकल जाएगी। और खेड़े पाड़ों में भी जो है तो बाकी अच्छी हवा चालू है और निकलने का अंदाज है, समझे। कुत्ते ने काटा है, 8 दिन से इंजेक्शन नहीं है। अच्छा, नंदरसुल जाके आया, सावरगांव जाके आया, नगरसुल जाके आया, सेवट अभी कोपरगांव जाना पड़ रहा, कोपरगांव जाना पड़ रहा अभी। खाली विकास का विकास नहीं, खाली दवा खाना है बस, ना गोली है ना इंजेक्शन है वहाँ। खूप मोठी शोकांतिका आहे. एवढे म्हणजे कोटीचं एवढं त्यांची व्यवस्था आहे. एखादं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर सगळं हँडल करतो, तरी पण पेशंटची त्याच्याकडे कमी नसते. पण ही एवढी मोठी यंत्रणा हॉस्पिटलची खूप दुर्दशा आहे. सरकारी हॉस्पिटल नाही तिकडे 8 दिवसापासून मी फिरू राहिला, इकडे जा तिकडे जा, तिकडे गेलं तर तिकडे जा तिकडे गेलं तर 4 ठिकाणी जाऊन आला मी, अंदरसूलला, नगरसूलला, सावरगावला, म्हणे कोपरगावला जा, आता कोपरगावला जावं लागल। इंजेक्शन घेतले का? हा इंजेक्शन हा, आता पुन्हा जायचंय कोपरगावला। काय वाटतं मग मला एक सांगा, या ठिकाणी भाजपा युतीचे काँग्रेस अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब आणि काँग्रेस आघाडीचे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माणिकराव शिंदे, नेमकं तुमच्या परिसरामध्ये हवा कोणाची? इकडे माणिकराव शिंदे। किती टक्के चालते? भुजबळ साहेब तुमच्या एरियात किती टक्के आणि माणिकराव किती टक्के? 40-60 60 कोणाला भेटतात? माणिकराव। अच्छा, दादा नमस्ते, आपका नाम क्या? जावेद। क्या करते आप? काम करता हूँ दुकान पे। काय मग या ठिकाणी भाजपा युतीचे उमेदवार अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळ साहेब की मग काँग्रेस आघाडीचे उमेदवार शरद पवार गटाचे माणिकराव, काय वाटतं हवा कोणाची? माणिकराव। हाँ। दादा नमस्ते, आपका नाम क्या? यश। क्या करते आप? ड्रायव्हर। काय शिक्षण काय झालं? शिक्षण 10th झालं। या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकरावजी शिंदे व भाजपा महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट भुजबळ साहेब, नेमकं तुमच्या एरियात हवा कोणाची? आता हवा बघितल्यावर हवा जर बघितली तर हवाच नाही बोलता येणार, कारण की कोणी विकास बघतं आणि कोणी माणूस बघतं। आता विकास पुरुष कधी बघितलं तर मग भुजबळ साहेब, आणि सध्या आमच्या इकडची जी हवा आहे समजा माणिक भाऊची। किती टक्के माणिक भाऊ आणि भुजबळ साहेब? 50-50%। चाचा नमस्ते, आपका नाम क्या? मोबिन। क्या करते आप? मैं रिक्शा चलाता। या ठिकाणी भाजपा युतीचे महायुतीचे उमेदवार अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळ साहेब आणि काँग्रेस आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार माणिकरावजी शिंदे, एरियात नेमकी हवा कोणाची? माणिकराव शिंदे। किती टक्के माणिकराव शिंदे आणि भुजबळ साहेब किती टक्के? 55-45। 55 कोण?
माणिकराव शिंदे. पण का नेमकं का नेमकं आता गावाचा माणूस पाहिजे. 30 वर्ष झाले गावाचा माणूसच नाही आमचं. आम्ही सगळे बाहेरच्या बोकांडी बसून राहिलो. आणि माझं एक काम माझ्या होऊ शकत नाही. माझा पोरगा अपंग आहे, हँडिकॅप. तिथं मी गेलो होतो, तिथं वायली ओपन करायला भुजबळ साहेबांचे ऑफिस, त्याच्या समोर गेलो होतो. तर मला लाईनीतून काढून दिलं. जेव्हा एक राशन कार्ड बनवू शकत नाही तो हे काय काम कर. म्हणजे भुजबळांच्या ऑफिसकडे गेलो होतो. ते मुस्ताक मेंबर बी होती, अमजदनी मेंबर होते. आणि मला त्याचा 10 लाख रुपये खर्च सांगितले समोर ते नाशिकच्या हॉस्पिटलवाल्यांनी. आणि वायली पे कधी ओपन झाला तो माझा 3 लाख मध्ये काम होईल. त्याने वायली करून नाही दिला. मला जे जुना ओपन बनवून देऊन. बरं, मग आता काय झालं? आता केलं नाही ना, त्याचा टाइम निघून गेला ना. मग आता ऑपरेशनचं काय? ऑपरेशनचं आता करू. आमचे जवळजवळ 10 लाख रुपये जमा होतील. ते आता गव्हर्नमेंटने स्कीम काढलेली ना ऑपरेशन साठी. काढलेले, पण मला ते म्हणे तुम्ही ओपन वायली आणा, आम्ही 7 लाखची मदत करू, तुम्हाला 3 लाख रुपये लागेल. वायली ओपनच नाही झालं. गव्हर्नमेंटची योजना आहे. तुम्ही सुनबी हँडिकॅप आहे, माझा मुलगा बी हँडिकॅप आहे आणि त्याचा मुलगा बी हँडिकॅप. साहेबाच्या ऑफिसवर गेलो होतो, मला काढून दिला. साळुंके डॉक्टरना भेटले तुम्ही? नाही. चाचा नमस्ते, आपका नाम क्या? अरे आपने नहीं जाना। इनका हो गया